विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीतपणे पार पडण्याच्या उद्देशानं ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अधिवेशन सोमवारपासून म्हणजे 25 तारखेपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानं साई चॅरिटेबल ट्रस्टचं साई होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय संलग्न करण्यास परवानगी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावात असलेलं हे महाविद्यालय आरोग्य विद्यापीठाशी संलग्न होत असून 2024-25 या शैक्षणिक वर्षात BHMS अभ्यासक्रम सुरू होत असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर कळमनुरी तालुक्यातल्या लासिना पाटीजवळ काल रात्री दगडफेक करण्यात आली. डॉ. मस्के यांना हिंगोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आता पुढच्या उपचारांसाठी त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सूर महती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सूर महती महोत्सवात ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना संगीत क्षेत्रातल्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल काल सन्मानित करण्यात आलं. डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांना सांगीतिक आदरांजली वाहण्याच्या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. घरोघरी जाऊन रुग्णसेवा करणारे विशाल भागवत यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. जगातला सर्वोच्च आनंद ललित कलांच्या आस्वादानं मिळतो. यापुढेही आनंद देणं आणि घेणं हा प्रवास सुरू राहो असं मनोगत आशा खाडिलकर यांनी व्यक्त केलं. फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल खांडेकर, भक्ती खांडेकर यावेळी उपस्थित होते. सुगम संगीत क्षेत्रातले ज्येष्ठ गायक मुकुंद फणसळकर यांचं आज सकाळी निधन झालं. प्रीतरंग, स्मरण यात्रा, साजण वेळा, नॉस्टॅल्जिया अशा अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या अजूनही स्मरणात आहेत. बुद्धिवादी गायकीसाठी प्रसिद्ध असलेले फणसळकर शब्दांच्या अचूक उच्चारासाठी आदर्श मानले जात. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58